जादूगर को भूल से निशान मेरे सरकार सजा दो को भूल से निशान सजा दो को भूल से निशान सुनील सांगळे, विठ्ठल सांगळे, दामू खताळे, अवसराज आव्हाड एवढं सर्वांना विठ्ठल बैलू सांगळे, अवसराज आव्हाड, मनोहर चकोर. जय श्रीराम. जय श्री. सर्वांना विनंती आहे कृपया त्यांनी व्यासपीठावर द्यायचे. चला पटकन. आणि निलेश कोळंबे, आलोक सांगळे आणि निलेश कोळंबे. ओम मनोजवम मार्ततुल्यवेगम जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठम वातात्मजं मानित्यमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. आज ह्या परमेश्वराला सर्व जमलेले धर्मजन भाग्यवान माझ्या माया बहिणी
छोटे छोटे चमकले पुण्यात्मा सर्वांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो. खूप खूप आनंद वाटला. या पुण्यभूमीच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो. धर्मधन भाग्यवंतांनो, माझ्या मायाभगिनींनो, आजचा दिवस खरोखर आपल्या हृदयामध्ये कोरून ठेवायसारखा आहे. रामनामाचा सत्संग. आपण सर्व आध्यात्मिक आहात. आपली श्रद्धा, आपलं प्रेम, आपलं योगदान नेहमी श्रीराम शक्तिपीठासाठी असतं. आदरणीय गुरुदेवाची शिष्य मथुराताई सांगळे, गुरुदेवांची लेक अरुण सांगळे व त्यांचा परिवार दत्तू सांगळे, आपण सर्व जेवढेही पाठोळी नगरीचे महापुरुष, सर्व महिला मंडळ, भक्त मंडळ, आपण सर्व भाग्यवान आहात. आपल्या सर्वांचं प्रेम आहे आणि म्हणून गुरुदेव इथे येतात. अतिशय सुंदर साधूचा आपण सर्व सन्मान करतात. आज साधू संत आपल्या जीवनामध्ये असावे ही काळाची गरज आहे. सज्जनांनो, माझ्या माया बहिणींनो, आपण प्रपंचिक जीवन जगत असताना आपल्या जीवनामध्ये किती प्रश्न आहेत, किती दुःख आहे, किती व्यथा आहे, किती मोठे मोठे आजार आहे, हे आपल्याला सांगायची गरज नाहीये. प्रत्येक जीवाच्या आयुष्यामध्ये काही ना काही घडामोडी होत असतात आणि त्या दुःखाच्या, कष्टाच्या, श्रमाच्या माध्यमातून, प्रश्नाच्या माध्यमातून आपल्या आयुष्यामध्ये एक सद्गुरू येत असतात, एक महात्मा येत असतो आणि भगवान परमात्माची आपल्याकडून तो भक्ती करून घेत असतो. आध्यात्मिक जीवन किती सुंदर आहे, आध्यात्मिक जीवन किती महत्वाचं आहे, आध्यात्मिक जीवन आपल्याला काय देऊ शकतं हे सत्संग आपल्याला सांगत असेल. आपण सगळे श्रवण करताय. लाखो कोटी रुपये जरी खर्च केले, वेगवेगळ्या प्रकारची सजावटही केली, तरी असं दिव्य स्वरूप प्रभूंच्या चरणी निर्माण होणार नाहीये. आज जे झालेलं आहे बघा ना, आपण सगळे प्रपंचिक जीव आहात. हनुमंत्र्या रोज तुमची वाट बघत असतील की माझ्या प्रांगणामध्ये राम नामाच्या भक्ताचं मला दर्शन व्हावं. राम राम म्हणताना माझ्या समोर त्या भक्ताने मला दर्शन द्यावं. त्या भक्ताची वाणी ऐकण्यासाठी प्रभू किती उत्सुक आहे. धर्मधन भाग्यवंतांनो, प्रत्येक गावामध्ये हनुमंतराचं मंदिर आहे. आपण ज्याला ग्राम देवता म्हणतात. हनुमंतरा म्हणजे या गावाचे रक्षक आहे. धर्म रक्षिती रक्षिता. जो धर्माचं रक्षण करतो तर धर्म आपलं रक्षण करतो. धर्माचं स्वरूप, सत्याचं स्वरूप, प्रेमाचं स्वरूप, ज्ञान वैराग्याचं स्वरूप, सद्गुरूचं स्वरूप म्हणजे आपले हनुमंतराय. हनुमंतराचं मंदिर प्रत्येक गावामध्ये आहे. अनेक देवदेवताचे मंदिर आहे, त्याच्यामध्ये स्पर्धा नाहीये. पण प्रत्येक गावामध्ये एक प्रेरणा देण्यासाठी शक्तीचं, भक्तीचं, ज्ञान वैराग्याचं आणि बलबुद्धीचं हे अधिष्ठान, ही प्रेरणा, हा स्रोत म्हणजे आपले हनुमंतराय. हनुमंतराची मूर्ती आपल्याला खूप काही शिकवून जाते, पण आपल्याकडे प्रभूंची मूर्ती बघण्यासाठी वेळ असणं फार गरजेचं आहे. हनुमंतराच्या सान्निध्यामध्ये गेल्याच्या नंतर वेगळी ऊर्जा निर्माण होते, वेगळ्या ऊर्जाचं दर्शन आपल्याला होतं, पण आपल्याकडे वेळ असणं फार गरजेचं आहे. साधू संतांच्या सान्निध्यात गेल्याच्या नंतर अनेक प्रकारचे अनुभव, दृष्टांत, साक्षात्कार होत असतात, पण आपल्याकडे वेळ असणं गरजेचं आहे. अध्यात्म एवढं सोपं नाहीये जे आपण श्रवण करत आहात. अहोरात्र श्रीराम शक्तिपीठाचं भूषण गुरुदेवांची आदरणीय लेख सांगत आहे. एकदा तिच्यासाठी जोरात टाळ्या व्हायला पाहिजे.
1 महिन्यापासून अहोरात्र ती माऊली प्रत्येक गावामध्ये जाते. आमच्या गुरुदेवांची झोळी आहे, आमच्या गुरुदेवांचा कार्यक्रम आहे, रामनामाचा सत्संग आहे, आपण सगळ्यांनी यायला पाहिजे, सत्संग श्रवण करायला पाहिजे. आणि ती माऊली, विचार करा ना, ती माऊली धान्य गोळा करते प्रत्येकाकडे. ती माऊली रथासाठी सगळ्यांना विनंती प्रार्थना करते. आतापर्यंत जो सत्याचा धर्म आहे, भक्तीचा धर्म आहे, आशीर्वादाचा धर्म आहे, ते प्रभू हनुमंतरामुळे टिकून आहे आणि त्याचा रथ बनत आहे. त्या रथाची तीर्थयात्रा, रथयात्रा, पूर्ण महाराष्ट्र दर्शन आणि या दिव्य भारताचं भारत भ्रमण दर्शन तो रथ करणार आहे. तो रथ म्हणजे आपल्यासाठी सगुण निर्गुण प्रत्यक्षात हनुमंतराय. एक दिव्य पुरुष, एक दिव्य महात्मा, बाल ब्रह्मचारी, त्याच्या आयुष्यामध्ये राम सोडल्याच्या नंतर काहीच नाहीये. आपल्या आयुष्यामध्ये सगळे लोक आहेत. आपल्या प्रपंचापासून तर आपल्या सगळ्या जगापर्यंत आपल्या जीवनामध्ये लोक आहेत. पण प्रभूंनी पहा ना, किती विशेष आहे. प्रभूच्या जीवनामध्ये एकदा राम आला. रामाला कार्य संपल्याच्या नंतर वयाच्या 32व्या वर्षी त्या निज धामाला जावा लागलं. पण त्याचा चिरंजीव भक्त असे सत्संग सोहळे आपल्याला करून देत आहे. रामाचा भक्त हनुमंतरायाच्या कृपेमुळे सगळे सत्संग आहेत. हनुमंतरायाची कृपा नसेल, हनुमंतरायाची प्रेरणा नसेल, हनुमंतरायाची बलबुद्धी आपल्याला प्राप्त झाली नसेल, हनुमंतरायाची कृपा आपल्याला प्राप्त झाली नसेल तर असे सत्संग होणार नाहीये. कारण हे सत्संग जर होत असतील तर माझा दृढ विश्वास आहे, माझा दृढ निश्चय आहे, माझ्या अंतकरणाचं पवित्र प्रेम, माझ्या अंतकरणाची भक्ती, माझा अंतकरण साक्ष देत आहे. हनुमंतराज हे सत्संग घडवून आणत आहे. सज्जनांनो, बघा ना, देवदेवतांना, उपदेवतांना, ग्रामदेवतांना, या पंचकृषीतल्या आजूबाजूच्या वृक्षवेलींना दिसणारी शक्ती, नाही दिसणारी शक्ती, ह्या सर्व पर्यावरणाला, निसर्गाला किती आनंद होत असेल की आज राम नामाचा उच्चार होतोय. आज एक साधू ही दिव्य परंपरा सांभाळतो. राम नामाची परंपरा श्रीराम शक्तीपीठ अतिशय निष्ठेनं पाळत आहे. श्रीराम शक्तीपीठाचा दिव्य मंत्र, महामंत्र, बोध मंत्र, मुखी राम नामाचा उच्चार, सुखी या जीवनी तो नर. नर म्हणजे आत्मा, जे नारीमध्येही तेवढ्याच अंशाने आहे आणि नरामध्येही तेवढ्याच अंशाने आहे. सर्व सृष्टीमध्ये तो भगवान परमात्मा चराचर भरून आहे, कुठे नाहीये, तो प्रत्येक ठिकाणी आहे. मग वृक्ष असेल, वेली असेल, पशु पक्षी असेल, मुंगी पासून ते हत्तीपर्यंत जेवढेही जीव जंतू आहेत त्या भगवान परमात्माने सर्वांना धारण केलेला आहे. धारयति इति धर्मः दया धर्मस्य जन्मभूमी. ज्या जन्मभूमीमध्ये दया हा धर्म नांदतो तिथेच राम नामाचे सत्संग होतात. आज ही पाटोळी भूमी मी जेवढेही नमस्कार करू, जेवढे ऋण व्यक्त करू या दिव्य भूमीचे, मायभूमीचे, तेवढे कमी आहेत. सज्जनांनो, आपण किती भाग्यवान आहात. प्रभू हनुमंत आपलं रक्षण करत आहे. या दिव्य भूमीमध्ये राम नामाचे सत्संग होत आहेत. आपल्या सनातन हिंदू धर्माच्या परंपरा आता लोप पावत चाललेल्या आहेत. भिक्षा मधुकरी हे पुस्तकामध्ये वाचायला तुम्हाला मिळेल, प्रत्यक्षात मिळणार नाहीये. पण या दिव्य परंपराचं दर्शन श्रीराम शक्तीपीठ आपल्याला घडवून देत आहे. झोळीचं अन्न किती पवित्र आहे हे सहज तुमच्या लक्षात येणार नाहीये सज्जनांनो, माझ्या मायबापांनो. भिक्षा अन्न किती महत्वाचं आहे, किती शुद्ध आणि पवित्र आहे.
हे लगेच आपल्या लक्षात येणार नाहीये. म्हणता ना, पाण्यामध्ये मासा निद्रा घेतो कसा, जावा त्याच्या वंशात तेव्हा कळेल. एकदा झोळीमध्ये सामील व्हा, इन्व्हॉल्व व्हा. एकदा श्रीराम शक्तीपीठामध्ये या, श्रीराम शक्तीपीठाच्या कार्यामध्ये इन्व्हॉल्व व्हा, एकरूप व्हा. एकदा त्या तीर्थक्षेत्राला भेट द्या, तिथे काय चाललंय, श्रीराम शक्तीपीठ काय कार्य करत आहे. श्रीराम शक्तीपीठ निसर्गाचं कार्य करत आहे. श्रीराम शक्तीपीठामध्ये एक निसर्ग सेवा समिती आहे. श्रीराम शक्तीपीठामध्ये विश्वशांती दूत आहेत रामनामाच्या प्रचारासाठी. श्रीराम शक्तीपीठामध्ये बाल ब्रह्मचारी रामनामाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी साधू संत संन्यास घेत आहेत आणि संन्यास घेऊन अजून विराजमान आहेत. हीच पृथ्वी मातेचं दुसरं रूप कामधेनु गोमाता प्रत्यक्षात स्वयंभू स्वरूप धारण करून श्रीराम शक्तीपीठामध्ये आपल्या सगळ्यांवरती कृपा करत आहे आणि या धर्माचं पालन करत आहे. खरी गोमातेची सेवा, खरं निसर्गाचं पालन, रामनामाचं पालन, संतांचं पूजन, सनातन हिंदू धर्माचा, मानवता धर्माचा जर प्रचार कुठे दिसत असेल तर मी माझ्या छोट्या वाणीने किती वर्णन करणार आहे. त्याचं नाव आहे श्रीराम शक्तीपीठ. सज्जनांनो, माझं सगळ्यांकडे, आपल्या सगळ्यांकडे लक्ष होतं. जास्त लक्ष माझं महापुरुषांकडे होतं. याचं कारण काय आहे? एक साधू आपल्या गावामध्ये आलेला आहे. नेमकं काय चाललेलं आहे? दोन महात्मे बसलेले आहेत, धान्य झोळी टाकत आहेत. हे सगळं काय चाललेलं आहे? मुळात मी आपल्याला स्पष्ट करेल. जेव्हा भगवान परमात्माची, निराकार ईश्वराची, चैतन्य प्रभूची, साधू संतांची आणि त्या परम सत्याची जेव्हा कृपा होते ना, तेव्हा हा भगवा कपडा अंगावर येतो. आणि ह्या भगव्या कपड्याला काहीही कमी नाही. मुळात तो श्रीमंत आहे. तो भगवान ना. विचार करा, सूर्याचा कोण नमस्कार करतो? सूर्य रोज तुमच्यावरती कृपा करतोय. सूर्य आपलं अस्तित्व आहे. सूर्य जीवन आहे. रोज सर्वांना ऊर्जा देतोय, धान धान्य सर्वस्व आपल्याला देतोय. आपण त्याचा नमस्कार करतात? मला एकच आवाज येईल, नाही. श्रीराम शक्तीपीठाचे साधक सोडल्याचे तर एकच उत्तर मला मिळेल की नाही, आम्ही सूर्याचा नमस्कार करत नाही. सज्जनांनो, भगवान प्रभू सृष्टीची जशी रचना झाली, माता पृथ्वीची जशी निर्मिती झाली, तो सूर्य या पृथ्वीवरती कृपा करत, आपल्या सर्व जीवांवरती कृपा करत आहे. कोणी त्याचं ऋण व्यक्त करणार नाही. मग देवाचं ऋण कोणी व्यक्त करत नाही तर आम्ही साधूंनी काय अपेक्षा करावी? पण लक्ष असू द्या, आम्ही धन धान्य तुमचा पैसा घेण्यासाठी आलेच नाही. भगवान प्रभूची जाणीव करून देण्यासाठी आम्ही येतात. तुमच्या मुखामध्ये मंगल भगवंताचं नाम यावं, तुम्हाला मानवतेची जाणीव व्हावी, तुमच्या कर्तव्याची जाणीव व्हावी. तुम्ही तुमचं कर्तव्य श्रद्धापूर्वक करावं. तुमचं कर्म तुम्ही श्रद्धापूर्वक करावं. तुमच्या कर्मातून तुम्हाला तो पुरुषार्थ प्राप्त व्हावा ज्याला मनुष्य जीवन म्हणतात. 84 लक्ष योनीमध्ये एकमेव मनुष्य असा आहे की त्याचं हृदय तो एक्सप्लेन करू शकतो, त्याचं मत तो मांडू शकतो, तो बोलू शकतो. मी सुखी आहे, मी दुःखी आहे, मी आनंदी आहे, मी नाराज आहे, मी उदास आहे, मी प्रसन्न आहे, हे फक्त मनुष्य सांगू शकतो. सज्जनांनो, माझ्या मायबापांनो, तुम्हाला सगळ्यांना असं वाटत असेल की नेमकं साधू गावागावामध्ये फिरतो, रामनामाचे सत्संग होतो, भरपूर धान्य वगैरे गोळा करताय, पैसे वगैरे सगळे गोळा करताय. लक्ष असू द्या, साधू संतना मुळात ते ज्ञानी असतात. मुळात ते जगाच्या कल्याणासाठी आलेले असतात. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, जिथे कीर्तन करावे
तिथे अन्न न सेवावे. बरेच दिव्य महात्मे धर्माचा प्रचार आणि प्रसार करत असताना पाळत आहेत. जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे. जिथे मी कीर्तनाची सेवा दिलेली आहे आणि ते सगळे माझे देव लोक आहे, मी देव लोकांची सेवा केलेली आहे आणि त्या देव लोकांकडून मी काय घ्यायला पाहिजे? आशीर्वादाच्या पलीकडे कोणती संपत्ती नाहीये, समाधानाच्या पलीकडे कोणतं धन नाहीये आणि सन्मानाच्या पलीकडे कोणतं पूजन नाहीये. संतांचा सन्मान करा, संतांची कृपा प्राप्त करा. सज्जनांनो, या दिव्य भारताला, या दिव्य महाराष्ट्राला संतांची परंपरा आहे, अध्यात्माची परंपरा आहे आणि ती अध्यात्माची परंपरा जपत असताना, सांगत असताना, त्याचं अनुकरण करत असताना आम्ही आमचं कार्य करण्यासाठी अतिशय सावध चित्तानं, डोळस बुद्धीनं, डोळस दृष्टीनं, विवेकपूर्ण आम्ही कार्य करत आहात. माझा देह आहे, माझं स्वप्न आहे, जोपर्यंत माझा शेवटचा श्वास आहे तिथपर्यंत ही रामनामाची झोळी प्रत्येक गावागावामध्ये जाणार आहे. हा रामनामाचा सत्संग प्रत्येक गावागावामध्ये जाणार आहे. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत या झोळीचा सन्मान होईल. कोण काय म्हणेल, कोणाचं काय मतांतर असेल याच्याशी मला अजिबात घेणं नाहीये. मला घेणं आहे माझ्या देवाचं, माझ्या देशाची, माझ्या राष्ट्राची, माझ्या धर्म आणि संस्कृतीची. जे सत्य आहे त्याचं पालन करावं, जे सत्य आहे ना ते धारण करावं. ज्ञानी पुरुष म्हणतात, ट्रूथ कंट्रोल्स दीज वर्ड अँड धर्म इज टेकिंग कंट्रोल. धर्माचं मूळ सत्य आहे, सत्याचं कंट्रोल धर्मावरती आहे, म्हणून तर सृष्टी सगळं व्यवहार व्यवस्थित चाललेला आहे. आपण सर्वांनी अतिशय सुंदर प्रतिसाद दिला, ज्यासाठी हा सत्संग घडवून आणलेला आहे. त्या मंगल भगवान परमात्माचा आपण चिंतन करू. आपल्या सगळ्यांची इच्छा असेल की मी बोलावं 5 मिनिटं, तर एकदा जोरात टाळ्या व्हायला पाहिजे. ज्या ठिकाणी आपण आहात सज्जनांनो, माझ्या मायबापांनो, आपल्याला मांडी घालून व्यवस्थित बसायचे, सरळ मान ठेवायची. व्यवस्थित बसा सगळे. महापुरुषांनो, भाग्यवंतांनो, धर्मधन भाग्यवंतांनो, मंगल भगवंताचं आज आपल्या मुखामध्ये नाव येतंय. तर मला असं वाटतं आजचा जो क्षण आहे तो टिपण्यासाठी चित्रगुप्त किती आनंदानं वही आणि पेन घेऊन हातात बसला असेल. भगवान परमात्मा किती सुंदर त्या रजिस्टरवरती, त्या वहीवरती प्रकाश टाकत असेल आणि किती तो आत्मचिंतन या सत्संगाचं करत असेल. माझं हृदय साक्षात देत आहे. जय श्रीराम. आपल्याला सर्वांना बघा, प्रत्येकाला काही ना काही आजार आहे. साधू महाराज या दिव्य भूमीला भेट देण्यासाठी सत्संगाच्या निमित्तानं आलेले आहेत. तर नेमकं काय देण्यासाठी आलेत का घेण्यासाठी आलेत हे तुमच्या लक्षातच येईल. जाताना जर एखाद्या महापुरुषाने त्याचं मनोगत व्यक्त केलं तर त्याला 5 मिनिटं मिळतील. सगळं सत्संग झाल्याच्या नंतर त्यांनी 5 मिनिटं मनोगत त्याचं व्यक्त करायचंय. सत्संगामधून काय घेतलं आणि सत्संग व्हायला पाहिजे की नाही ते सांगायचंय. भगवान प्रभूच आपल्याला नामस्मरण करायचंय. प्रत्येक जीवाला काही ना काही आजार आहे. कुणाला शुगर आहे, कुणाला बीपी आहे, कुणाला मानसिक आजार आहेत, वेगळ्या प्रकारचे आजार आहेत. आणि त्या मंगल भगवान परमात्माचं नामस्मरण केल्याच्या नंतर मी माझा स्वतःचा अनुभव आपल्याला सांगत आहे. निश्चितच आपल्या अंतरंगाला, त्या उदास मनाला, त्या चंचल मनाला आनंद मिळतो. जय श्रीराम. मांडी घालून बसायचंय, दोन्ही हात असे मांडीवरती ठेवायचे आणि मी महामंत्राचा उच्चार केल्याच्या नंतर आज आपण सगळ्यांनी भिक्षा दिलेली आहे. साधू महाराजांनी भिक्षा मागितलेली आहे. आज आपलं कर्म पूर्ण करण्यासाठी
भगवान मग परमात्माचं नाव घेणं फार गरजेचं आहे. प्रत्येकाने मी महामंत्राचा उच्चार केल्याच्या नंतर प्रत्येकाने उच्चार करायचा आहे. मी 1 2 3 म्हणेल आणि म्हटल्याच्या नंतर डोळे झाकायचे आणि डोळे झाकून दोन्ही भवयाच्या मध्ये आपलं चंचल मन, आपलं निर्मळ मन, आपले श्रद्धापूर्वक दोन्ही भवयाच्या मध्ये त्या पावन मंगल दृष्टीने बघायचंय आणि फक्त देवाच्या नावाचा उच्चार करायचा आहे. दोन्ही भवयाच्या मध्ये आपल्याला बघायचं. ओके, 1 2 3 सर्वांनी डोळे झाकायचे. शांती शांती शांती. ओम 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 शांती शांती शांती. सर्वांनी हळूहळू डोळे उघडायचे. जय श्रीराम. धर्मधन भाग्यवंतांनो, महापुरुषांनो, माझ्या माया बहिणींनो, आपल्या सर्वांना एक सत्सत वेग बुद्धीचा सुंदर असे निर्मळ, सुंदर असा आणि निर्मळ असा अनुभव आला असेल. बघा ना, त्या मंगलधामाचं नाव, मंगल भगवंताचं नाव किती मंगल आहे. बघा ना, साधू गावात काय येतात. आता काही क्षणापूर्वी तुमचं शरीर तुम्ही विसरून गेलात, तुमचे नाते तुम्ही विसरून गेलात, तुम्ही कुठे बसलात हे विसरून गेलात. म्हणजे आपण त्या भगवंताच्या धामाला जाऊन आलात. साधू संत हे काम करतात, कारण एका जीवाला त्या भगवान परमात्माच्या धामाला घेऊन जाणं, त्याचं मंगल मुखामध्ये नाम येणं हे साधू संत करत असतात. आणि प्रत्येकाला तो अनुभव आला असेल. सज्जनांनो, खरंच बोलायसारखं खूप आहे. हे रामनामाचा सत्संग आहे. आपण सर्वांनी विवेकपूर्ण डोळस बुद्धीने भगवान परमात्माची भक्ती केली पाहिजे आणि साधू संतांच्या सान्निध्यामध्ये राहायला शिकलं पाहिजे. साधू संतांच्या सान्निध्यामध्ये गेलं पाहिजे. कारण आपला हिंदू धर्म नेहमीच बदनाम होत असतो. हिंदू धर्माला लोक नेहमीच नावं ठेवत असतात. आणि हो,
हिंदू धर्मामध्ये एकी सध्या नाही. तुम्ही झोपले सगळे? राम राम राम. टाळ्याची काही अपेक्षा नाहीये मला, अपेक्षा आहे मी जे सांगतो ना तुम्हाला समजतंय का? समजत असेल तर एकदा जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. आपल्या हिंदू धर्मामध्ये एकी का नाहीये? जाती बघा ना किती करून ठेवलेल्या आहेत. जाती एवढ्या आहेत की ते वाचून वाचून कंटाळा येईल. सज्जनांनो, आध्यात्मिक जीवन जगायचं असेल तर जातीला अजिबात फॉलो करू नका. जाती भेद मत मतांतर अध्यात्मामध्ये याला कुठेही स्थान नाहीये. माझ्या माऊल्यांनो, माझ्या माया भगिनींनो, धर्मधन भाग्यवंतांनो, संत कबीर म्हणतात देवाची सेवा कोण करताय? भगवान परमात्माची भक्ती कोण करताय? संत कबीर म्हणतात कामी क्रोधी लालची इनसे भक्ती ना होय, भक्ती करे कोई सुरमा जात कुल न सब खोय. संत कबीर म्हणतात जाती येथे जातीवादामध्ये फसणारा मनुष्य भगवंताची भक्ती करू शकत नाहीये. स्पर्धा करणारा मनुष्य भगवंताची भक्ती करू शकत नाहीये. ज्याच्या मनामध्ये क्रोध आहे, लोभ आहे, ज्याच्या मनामध्ये संशय आहे, असे लोक भगवंताची भक्ती करू शकत नाही. मग कोण करतं भगवंताची भक्ती? भगवंताची भक्ती करणारे लोक ते स्वतःच तीर्थ असतात. भगवंताची भक्ती करणारे लोक कशा असतात? ते स्वतःच तीर्थ असतात. तीर्थ कुणाला म्हणावं? तीर्थ कोण असतात? ज्याच्या मुखा वाटे सदा सर्वदा राम नामाचा झरा वाहतो. तीर्थ कुणाला म्हणावं? ज्याच्या मुखातून सदा सर्वदा राम नामाचा झरा वाहत आहे. सज्जनांनो, राम मुखात यावं एवढं सोपं आहे का? मी तर म्हणेल एवढं सोपं नाहीये. राम मुखात येण्यासाठी पहिला प्रथम ना आपल्याला पात्र बनावं लागेल. ज्या दिवशी मनातल्या आशा अपेक्षा कांक्षा आणि संशय जेव्हा निघून जातो ना, तेव्हा मुखात राम येतो. तुम्ही म्हणाल का हो गुरुदेवा, आम्ही तर आता राम राम म्हणत होतात, आमच्या रोज मुखात राम येतो. हो, सर्वांच्या मुखामध्ये राम येत असेल, मग राग का जात नाही? लोभ का जात नाहीये? सर्व साधू संतांचं महंतांचं या व्यासपीठावरती पूजन होत होतं. कोणाचीही टाळी मला ऐकू आली नाही. का? हृदयाला आनंद नाहीये, श्रद्धा नाहीये, भाव तो नाहीये. एका महात्म्याचं दिव्य भूमीमध्ये पूजन होतंय. किती मंगल दिवस आहे, किती मंगल वेळ आहे. तुलसीदासानं हनुमंतराचं वर्णन केलेलं आहे. हनुमंतराय जगाचे फार मोठे संत आहेत. हनुमंतराय जगाचे फार मोठे विद्वान आहेत. हनुमंतराय जगाचे फार मोठे शास्त्रज्ञ आहेत. हनुमंतराय जगाची फार मोठी विभूती आहे. आज ती दिव्य विभूती पूर्ण विश्वाला चालवत आहे. आपल्या सगळ्यांचा प्राण म्हणजे हनुमंतराय. तुलसीदास वर्णन करतात, संकट कटे मिटे सब पीरा, जो सुमिरो हनुमंत बलवीरा, जय 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 हनुमान गोसावी, कृपा करो गुरुदेव की. त्या संकट मोचनाचं नाव मुखात आल्याच्या नंतर, संकट मोचनाची कृपा झाल्याच्या नंतर कशाची भीती आहे? कामधेनूच आपल्या घरी आहे तर शेजारी जाऊन काही मागायची गरज आहे का? ब्रह्म आले हाता, मग कशी चिंता?
साधू संतांनी नामाचं वर्णन केलेलं आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. अमृताची जर कोणाला उपमा द्यायची असेल तर अमृताचीच देवा लागेल. पण अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड भगवान परमात्माचं नाम आहे. आणि ते नाम जेव्हा आपल्या मुखात येतं ना तेव्हा हनुमंतरायाची आपल्यावरती कृपा होत असते. आणि एकदा त्या संकट मोचनाची कृपा झाली की दुःख, दारिद्र्य, कष्ट, श्रम, मान, अपमान ह्या सगळ्या गोष्टी शून्य वाटायला लागतात. सुखी प्राणी कोण आहे तर सगळ्यात सुखी प्राणी जर कोण असेल ना, जो भिक्षा अन्न मागून खातो आणि राम राम म्हणतो. भिक्षा अन्न एवढं सोपं आहे का? भिक्षा अन्न एवढं सोपं नाहीये. काय काय लोकांचे मतांतर असतील, कोणाचा कसा भाव असेल, कोणाचा कसा भार असेल, ते सर्व भार सहन करणारे संत दिव्य महापुरुष तेच भिक्षा मागू शकतात. ज्यांनी मान अपमान, माझं तुझं, चांगलं वाईट वगैरे वगैरे हे सगळं सोडून दिलंय ना, ते साधू आहे. तेच भिक्षान्न मागू शकतात. आणि भिक्षान्न मागून खाणं अतिशय शास्त्रोक्त, मी तर असं म्हणेल की पावन आणि पवित्र आहे. कारण की जिथे प्रवचन केलं तर तिथे दक्षिणा घ्यायची नाहीये. ज्या गावामध्ये जर श्रमदान झालं तर दक्षिणा घ्यायची नाहीये. का बरं? की राम आम्हाला देतो, रामकृष्णारी, आम्ही रामाचं खातो. किती छान शब्द आहेत ना. काही मध्ये राहिले असेल तर तुम्हाला माहितच आहे, रामकृष्णारी. रामाचा भक्त कधी उपवासी राहू शकतो का? हनुमंतराचा भक्त कधी उपवासी राहू शकतो का? राष्ट्राचा राष्ट्रप्रेमी कधी उपवासी राहू शकतो का? आपल्याला उत्तर पाहिजे, नाही, हो, नाही राहू शकत. कारण भगवान परमात्माची लीला अतिशय सुंदर आहे, अप्रतिम दिव्य लीला आहे. जेव्हा जीव जन्माला यायच्या अगोदर तो त्याचा चारा बनवून ठेवत असतो. चारा पहिलं तो अन्नपूर्ण त्याचं बनवतो, त्याच्या अन्नाचा विचार करतो, नंतर तो पिंड बनवतो. चिमणी पहिली खोपा करते, झाडावरती खोपा करते आणि नंतर ती तिच्या पिल्ल्यांना जन्म देते. सज्जनांनो, निसर्गाचा नियम आहे. काळानुसार सगळ्या गोष्टी बदलतात. पण जो दिव्य पुरुष, महापुरुष आहे ना, भगवान परमात्मा, तो कधी बदलत नसतो. बदलणारी सृष्टी आहे, सृष्टीला बदलणारा तो आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मैं अध्यक्षेण प्रकृती स्वीयते सचराचरम् हेतु नानेन कोणते जगत परिवर्तते. अर्जुना, या सृष्टीचा अध्यक्ष मी आहे. या सृष्टीमध्ये जी गोष्ट घडती ती माझ्या अध्यक्षाखाली घडते. आपला अध्यात्म अतिशय सुंदर, अतिशय परिपक्व आपला अध्यात्म आहे. म्हणून आपण सज्जन, माझ्या माऊल्या, आपण खूप छान श्रवण करत आहात. सज्जनांनो, साधू संतांकडे जेव्हा तुमची दिव्य दृष्टी पवित्र असेल, भाव पवित्र असेल, समजायचं देव भेटला. देव लांब नाहीये. हजारो लाखो वर्षे लोक तपश्चर्या करतात, साधना करतात. त्या भगवान परमात्माचा गंध वाराही कोणाला लागत नाहीये. उदाहरणार्थ इतिहासामध्ये, पुराणांमध्ये उदाहरणार्थ काही ऋषीमुनींनी खूप तपश्चर्या केली. भगवान परमात्माने खूप परीक्षा पण घेतल्या. पण भगवान परमात्मा कधी दिसला नाही, कधी भेटला नाहीये. काम सगळे त्यांचे केले असतील, पण सज्जनांनो, जेव्हा तुमचं अंतकरण निर्मळ असतं, तुम्ही श्रमदानी असतात, तुम्ही कष्टकरी असतात, तुमची मानवता जागृत असते, मानवता धर्म तुम्हाला कळतो, प्रत्येक जीवाचा सन्मान तुमच्या हृदयात आहे, कोणाचा अपमान करण्याची इच्छा नाहीये, सर्व माझे आहे, हा भाव जेव्हा तुमच्यामध्ये निर्माण होतो तेव्हा देव तुमच्यातच असतो.
देवच एक जगामध्ये परम सत्य आहे की ते आपल्यावरती प्रेम करू शकतो. तुम्ही म्हणतात का हो गुरुदेवा, आई वडील प्रेम करत नाही का? आपल्या कुटुंबातले लोक प्रेम करत नाही का? हो करतात. तर काही दिवस करतात. तुमच्याकडे धन असेल, तुम्ही काम करण्याच्या पात्रतेचे असाल, तुमचे सगळे कान डोळे वगैरे सगळे बरोबर आहेत, श्रम करताय, कष्ट करताय, पैसे आणून देताय, पगार मिळतोय, पेन्शन मिळते, तुमच्याकडे जमीन आहे, सगळ्या गोष्टी आहेत, तुमच्याकडून त्यांचा सन्मान होतोय, तोपर्यंत सगळे सेवा करणारे आहेत. पण जेव्हा तुम्ही थकाल, शरीर काम करणार नाहीये, कमाई कमी होऊन जाईल आणि तुम्हाला आजार कोणता तरी लागेल आणि रोज त्या कुटुंबातल्या लोकांना तुमची सेवा करावी लागेल. एकच देवाकडे मागतील, देवा खूप जगले, आता खूप सेवा झाली, आता डोळे झाकू दे रे भगवंता. कुठं गेला पगार? कुठं गेलं प्रेम? कुठे गेले नाते? सज्जनांनो, सावध सावध सावध, अध्यात्माशिवाय दुसरा आनंद जगात नाहीये. त्याच लोकांच्या नावची शेती आहे, ते भगवंताकडे प्रार्थना करतात, देवा आता आमच्यानं होत नाहीये, कशाला परीक्षा घेतो? कधी मुखात भगवंताचं नाम नाहीये, कधी दान धर्म नाहीये, कधी झोळीपर्यंत गेला नाहीये, झोळीपर्यंत जायची लाज वाटली, कधी नमस्कार केला नाहीये. अशा लोकांची भगवान परमात्मा परीक्षा कशाला घेईल? पण तो असं नाही म्हणत की आम्हाला सेवेचा कंटाळा आलेला आहे, देवा आता बस झालं, कशाला परीक्षा घेतो? अरे बाबा, तो देवाच्या कुठेच नाहीये, कशाला तुझी देव परीक्षा घेईल? पण जेव्हा मनुष्य गुन्हे करतो, गुन्हेगार होतो, अपराधी होतो आणि सर्व अपराध त्या भगवंतावरती घालत असतो, त्याचं नाव आहे मनुष्य. म्हणून सत्संगामध्ये राहा, साधूच्या संगतीमध्ये राहा, भगवंताचं नाव मुखात आणा, दान धर्म करा, असा दान धर्म करा. 5 दाणे जरी त्या प्रेम भावाने साधूच्या झोळीमध्ये टाकाल ना, ते कोटीचं धन्य तुम्हाला वाटलं पाहिजे, तो कोटीचा धर्म, कोटीचं दान वाटलं पाहिजे. एकमेव पर्याय आता उरलेला आहे, साधू संतांचे सत्संग, भगवंताचं मुखात नाम, नाही तर आजाराने प्रत्येकाला गिळून टाकलेला आहे. खूप सुंदर पाची पकवान आहे, पण शुगर आहे. खूप चांगला 4-5 मजली बंगला आहे, पण कॅन्सर झालेला आहे. लोक खूप सन्मान करताय, खूप मोठी पेन्शन आहे, पण शरीर काम करत नाहीये, मेंटॅलिटी पूर्ण खराब झालेली आहे. देवाकडे एकच ध्यास आहे, कारण गोळी सर्वस्व झालेली आहे. बघा तुम्ही शुगरच्या लोकांना विचारून बघा, इन्सुलिन म्हणजे ते गोळी इंजेक्शन घेतल्याशी खाणच नाहीये, गोड खाऊ वाटतोय, मन धावतंय. जेवढं गोड खाण्याकडे मन धावतंय, तेवढं थोडं जरी नामाकडे धावलं ना, तर कशाला शुगर येईल, कशाला बीपी घाबरून टाकेल तुम्हाला. वाईट वाटत असेल तरी टाळ्या वाजवताय ना, कारण असे जर राम नामाचे सत्संग पूर्ण महाराष्ट्र झाले, तर महाराष्ट्रामधून आपण दारू पडवून राहू, आजार पडवून राहू, महामारी पडवून राहू. साधू संत सज्जन मायबाप आपल्याला भेटतील, त्यांचा कृपा प्रसाद आपल्याला मिळेल, आपली वाणी शुद्ध होईल, आपलं कर्तव्य आपल्याला कळेल, मानवता धर्म जागृत होईल. हिंदू धर्माप्रती, मानवता धर्माप्रती, अध्यात्माप्रती आपण जागृत राहो. एखादा साधू संत गावात येत असेल तर प्रतीक्षा करा, वाट पहा, शरण जा, नमस्कार करा, लोटांगण घाला. जेव्हा गावाचं पुण्य असतं ना, तेव्हाच महात्मे गावात येतात. गुरुदेव बोलताना बोलले ना, दया धर्मस्य जन्मभूमी, दया धर्म ज्या भूमीमध्ये आहे तिथे साधू संत भगवान परमात्मा येत असतो. मी तर माझ्या हनुमंतराला एकच विनंती करेल, हनुमंता, माझ्या हृदयाचं प्रेम ह्या पुण्यभूमीला जर मी दिला असेल, या पुण्यभूमीबद्दल माझ्या हृदयात प्रेम असेल, तर या पुण्यभूमीला उदंड आयुष्य दे, सुखी ठेव, खूप पाऊस पडू दे, धन धान्य प्राप्त हो दे, खूप मुलं आणि मुली शिकावे, दारिद्र्यता दूर व्हावी, रोगराई पळून जावी, अभिमान पळून जावा, मनातला संशय पळून जावा आणि सगळे माझे राम व्हावे. जय श्रीराम.
राम मर्यादा पुरुषोत्तम, किती मोठा राम आहे, किती व्यापक राम आहे, किती पवित्र राम आहे. साखरी एवढी गोड नाही, अमृतही एवढं गोड नाहीये, एवढा माझा राम आहे. आणि तो राम, व्यापक राम, मर्यादा पुरुषोत्तम, हनुमंताला सांगतो, अरे बाबा हनुमंता, माझ्याकडे द्यायला आता काही नाहीये, मी तुझा झालोय. कारण की हे चिंतनाचं पुण्य आहे. सज्जनांनो, माझ्या माया बहिणींनो, आजचा दिवस स्वर्णाचा, सोन्याचा दिवस वृद्धा टिपून ठेवा. भिक्षाचं जरी निमित्त असेल, पण धर्म प्रचार चालू आहे. फक्त आपले 2च मिनिटं घेईल. मी महापुरुषाबद्दल, हनुमंतराबद्दल आपल्याला सांगणार आहे. बघा ना, रामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली नाशिक नगरी, नाशिक नगरी पासून 20 ते 25 किलोमीटर अंजनेरी आहे. त्र्यंबक राजापासून 10 किलोमीटर आहे. श्रीराम शक्तीपीठापासून 5 किलोमीटर अंजनेरी आहे. अंजनेरी अशी दिव्य भूमी आहे. आपण सगळे भाग्यवान आहात. मी तर मला स्वतःला खूप भाग्यवान समजतो की प्रभूच्या चरणामध्ये आश्रम झालेला आहे श्रीराम शक्तीपीठ. तिथे सह्याद्रीच्या रंगामध्ये, ब्रह्मगिरीच्या कुशीमध्ये इंद्र नावाचा पर्वत आहे. आणि इंद्र नावाच्या पर्वतावरती माता अंजनीने हजारो वर्षे तपश्चर्या साधना केली. अंजनी माता म्हणजे शिवभक्त होत्या. आणि भगवान परमात्माच्या, भगवान भोलेनाथाच्या कृपेनं त्या साधवीला दिव्य पुत्र झाला, ते आपले हनुमंत आहे. आणि तो दिव्य पुत्र, बघा ना, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्रामध्ये पहिले संत जर कोण झाले असेल तर आपले हनुमंतराय, आपले महाराष्ट्रीयन संत हनुमंतराय. आणि हनुमंतरायाचा जन्म झाला. आणि हनुमंतरायाच्या जन्मानं पंचकृषीच नाही, महाराष्ट्रच नाही, भारतच नाहीये, तर पूर्ण विश्वाचा मंगल झाला. त्या मंगलधामाचा जन्म झाला. त्याच हनुमंतरायाच्या प्रचार आणि प्रसारासाठी दिव्य रथ, हनुमान नावाचा रथ जन्मभूमीचा तयार होत आहे. आपण सर्व श्रम करत आहात. सर्वांचं आपलं योगदान आहे. आणि आपल्या सर्वांच्याच कृपेनं, सर्वांच्या प्रेमानं, सर्वांच्या योगदानाने तो दिव्य भव्य रथ लवकरात लवकर, रोज प्रार्थना करताय गुरुदेव की लवकरात लवकर तो रथ आपल्याला प्राप्त व्हावा, आपल्या श्रीराम शक्तीपीठामध्ये त्याचं आगमन व्हावं. महाराष्ट्र दर्शन आपल्या सर्वांना कळणार आहे. पूर्ण भारताचं भारत भ्रमण गुरुदेव करणार आहे. आणि फक्त माझ्या हनुमंतराचा जन्म अंजनीला झाला एवढं सांगणार नाही गुरुदेव, तर गुरुदेव सांगणार आहे तर हनुमंतरा रामायणामध्ये एक दिव्य शक्ती, महान रामाचा भक्त, आज्ञाधारक, सेवक, स्वतःला दास म्हणून घेणारा, किती बुद्धिवान आहे, किती बलवान आहे, किती श्रेष्ठ आहे, किती कर्तव्यपूर्ण, अजूनही रामनामाचं तो भजन कीर्तन करत आहे. आणि त्याच्या प्रभावानं ही पूर्ण सृष्टी मंगलमय जीवन जगत आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांचं योगदान अतिशय महत्वाचं आहे. बराच वेळ झालेला आहे सज्जनांनो. साधूकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला अतिशय निर्मळ असला पाहिजे. झोळी मागणं ही श्रीराम शक्तीपीठाची परंपरा आहे. माझ्या अगोदर बरेच ऋषी मुनी, साधू संत या दिव्य भूमीला लाभले. त्यांनी भिक्षांनाच ग्रहण केलं. कारण की मी कुठेही गेल्याच्या नंतर, कार्यक्रमाला गेल्याच्या नंतर गुरुदेवांची कोणती फी वगैरे नाही आहे. पण तुमच्यासारखे सज्जन लोक गाईला चारा देतात, गायीसाठी सेवा करतात. सर्वांना माहित आहे श्रीराम शक्तीपीठामध्ये 200 गायी आहेत. श्रीराम शक्तीपीठामध्ये रामनामाचे सत्संग होतात. श्रीराम शक्तीपीठ सुंदर निसर्गावरती काम करत आहे. श्रीराम शक्तीपीठ रामनामाचा प्रचार आणि प्रसार करत असताना मानवता धर्माचं हे पालन करत आहे. बरेच व्यसनाधीन लोक व्यसनमुक्त झालेले आहेत. आपल्या सांगली महाराजांची एवढी साक्ष आहे. आणि श्रीराम शक्तीपीठ एवढं सुंदर कार्य करत आहे, याचा निश्चित आपल्या सगळ्यांना अभिमान असणं गरजेचं आहे. खूप छान आपण सगळ्यांनी श्रवण केलं. बराच वेळा आपण बसलात. धर्मधन भाग्यवंतांनो, मी महापुरुषाकडे, हनुमंतरायाकडे विनंती करेल, भगवान परमात्मा आपल्या सर्वांना उदंड आयुष्य देव, आरोग्य चांगलं देव, तुमच्या मनोकामना पूर्ण करो.
तुमच्या हृदयामध्ये असंच गुरुदेवाबद्दल, श्रीराम शक्तीपीठाबद्दल प्रेम राहो आणि आपल्या कुटुंबाची खूप छान सेवा करा. विशेष म्हाताऱ्या माणसांची चांगली सेवा करा, आई वडिलांची, आजोबाची. विशेष मुलींकडे लक्ष द्या, मुलींना खूप शिकवा, मुलींचा खूप सन्मान करा, मुलींचा खूप लाड करा, कारण की त्या जगदंबेचं रूप आहे. मुली जेव्हा शिकतील ना तर तुम्हाला भीती वाटते नाही, मुलगी आहे कशी कॉलेजला जाईन, ही मुलगी आहे एकटीला कसं पाठवायचं. जेव्हा ती शिकेल ना तर तिची खरी ऊर्जा, खरी शक्ती तुम्हाला ती दाखवेल. तिचं खरं धैर्य काय आहे ती तुम्हाला दाखवून देईल. तर मुलीला शिकवणं फार गरजेचं आहे. ज्या सज्जनांच्या घरामध्ये मुली असतील ते बिचारे भाग्यवान आहेत. ते जगदंबेचं रूप आहे. मुलगी घराचं मांगल्य आहे, घराचा प्रकाश आहे. आपल्या सर्वांचे एक वात्सल्याची ती आई आहे. मुलगी म्हणजे तुमच्या घरातलं प्रत्यक्षात एक मायेचं, एक प्रेमाचं खूप मोठं नातं आहे. असे नाते मिळत नाहीये बाजारामध्ये, आपण सगळे अनुभवत असतात. म्हणून मुलींकडे जास्त लक्ष द्या, मुलींना शिकवा, मुलींच्या शिक्षणाकडे लक्ष द्याल, त्यांच्या पायावरती त्यांना उभा कराल तर त्यांना कोणाला शरण जाण्याची, कोणाच्या धाकात राहण्याची त्यांना गरज पडणार नाहीये. मी या रामनामाच्या सत्संगातून आपल्याला एवढंच सांगेल की भगवंताची भक्ती करत असेल तर अंधश्रद्धेला कुठेही बळी पडू नका. कोणता बाबा धागा दोरा देत असेल, लिंबू देत असेल, कोणाच्या अंगात येत असेल तर माझ्या मायाभिनीला हृदयापासून विनंती आहे, देव अंगात येत नाही, ते तुमच्या हृदयात आहे. कोणत्याही धाग्यानं, दोऱ्यानं, पुडीनं, विभूतीनं प्रश्न सुटत नाहीये. त्याच्यासाठी तुम्हाला कर्मच करावं लागेल, कष्टच करावं लागेल. बोलताना इकडे तिकडे शब्द झाला असेल, कोणाचं मन दुखलं असेल तर हृदयापासून सगळ्यांची क्षमा. कोणाचं हृदय दुखावं ही भावना नाहीये. तुम्ही माझ्या आहात, मी तुमच्या परिवारातला आहे. खूप मोठा तुम्ही सन्मान केला. साधूला खूप मोठा प्रतिसाद आपण सगळ्यांनी दिला. झोळीचा सगळ्यांनी सन्मान केला. मी जाताना एवढंच सांगेल, माझी सांगळे ताई महिना झालं ती बिचारी श्रम करते, गावोगावी फिरते. प्रत्येकाचं कोणाचं काय उत्तर येईल ती एक रामबाण म्हणून मला अनुभव, मला बोध, मला शिकायला मिळतंय. ही भावना माऊलीची आहे. बोलताना लक्षात आलं असेल तुमच्या. मला असं वाटतं दोघंच नवरा बायको मला आमंत्रण द्यायला आले. गावातले 50 लोक जर आमंत्रण द्यायला आले तर मला खूप आनंद वाटेल. 100-200 आले तरी चालेल, कारण की मी सहज बोलत नाहीये. मी अभ्यास करून बोलतो. मी अभ्यासक साधू आहे. अजिबात अंधश्रद्धा पसरवणार नाहीये आणि अंधश्रद्धा कुठं असेल तिथे मला सहन पण होणार नाहीये. गुरुदेवाच्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल, चॅनल तुम्ही बघत असाल, व्हिडिओ बघत असाल, ऐकत असाल तर तुमच्या लक्षात येत असेल हा दिव्य भारत साधू संतांच्या प्रभावाने, अध्यात्माच्या प्रभावाने, नामचिंतनाने, सत्संगाने, अशा ब्रह्ममय सोहळ्याने सुंदर असा जीवन जगत आलेला आहे. तीच कंटिन्यू परंपरा आपल्याला ही चालवायची. आणि मला तर असं वाटतं जर तुम्हाला प्रवचन आवडलं असेल, गुरुदाचे विचार आवडले असतील तर आजूबाजूला पंचकृषी मधले कोणी असतील तर प्रत्येकाच्या गावामध्ये सत्संग व्हावा हा संकल्प केला तर अतिशय सुंदर होईल. सर्वांना रामकृष्ण हरी. जय श्रीराम.